आणि आता गोकुळ गीते यांना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली असंही कळतंय। गोकुळ गीते यांना मुंबईमध्ये घेऊन जाण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी खास विमान पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली। सामंत यांनी गीतेंना फोन करून मुंबईमध्ये येण्याचं निमंत्रण दिले। गोकुळ गीते मुंबईमध्ये आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। ते शिंदेंच्या सोबत चर्चा करून शिवसेना प्रवेशाच्या संदर्भात निर्णय घेतील अशी देखील माहिती आहे। पण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या माहितीची पुष्टी केलेली नाही। तसंच कार्यकर्ते म्हणतील त्या पक्षामध्ये प्रवेश करणार असंही गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे। तिथं मागवलेलं आहे। चालेल सर, चालेल सर। तुम्ही ऐका ना, हा सर, 1 वाजता इथे लँडिंग आहे। हो, तुम्ही एक 1-1.5 वाजेपर्यंत इथं पोहोचा ना। ठीक आहे, पोहोचतो सर, सर पोहोचतो। नक्की ना? नक्की सर, निघालो मी। थँक्यू सर। इथं निघतो विमान। प्रवेश कधी करताय? चर्चा सुरू झाली आहे, कार्यकर्ते पण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना विचारेल आणि तुम्ही त्या ठिकाणी थांबा, कार्यकर्ते सांगाल आपण तिकडे प्रवेश करून टाकू। मला जोपर्यंत माहिती आता वाजलेले आहेत जवळजवळ 11 आणि मी देखील विधान भवनाच्याच परिसरामध्ये आहे, परंतु मला असं कुठेही हे शक्यता वाटत नाही की गोकुळ गीतेंशी कोण बोललेलं आहे, गोकुळ गीतेंचा कोणाला फोन गेलेला आहे। आता तर कोणीतरी सांगितलं की विमान पाठवलेलं आहे। या सगळ्या गोष्टी तासाभरात कसं काय घडू शकतात? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक वातावरण तयार करण्यासाठी केलेल्या असू शकतील, परंतु नरेंद्र दराडे हे आमचे अधिकृत उमेदवार होते आणि त्या उमेदवारांचा पराभव का झाला याचं नक्की आम्ही कारण शोधू, त्याचं अगदी त्याला आपण काय म्हणतो की अॅनालिसिस करू